ही वेळ ना तुझ्यामुळे आली. इथं माणसं आहेत म्हणून नाही तर सांगितलं असतं तुला. बस खाली. डोंट वरी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या क्लिनिक मध्ये आलाय, मी चेक करते म्हटल्यानंतर टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. तुम्ही तपासणाऱ्यात त्याच ते टेन्शन आहे. रेणी, माझी आई कुठं राहिलीस तू? ये पटकन. आता कसलाच विचार करू नका, अगदी कम्फर्टेबल झोपा. मी आता तुम्हाला चेक करते. दीर्घ श्वास घ्या. थांबा. काय झालं साहेब? बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केल्याच्या प्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येते. काय हो चेष्टा करताय का माझी? हसला आरोप करताय माझ्यावर? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे, असलं काही करणं लांबच हो. पण मी असला विचार पण करत नाही. इथं कुठलेही बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी होत नाही. उगाच कसल्या तरी संशयाने तुम्ही एका रेप्युटेड डॉक्टरवर कसलाही आरोप करू शकत नाही. संशय नाही, तक्रार आहे तुमच्या विरुद्ध. त्यामुळे तुम्हाला अटक ही करावीच लागेल आम्हाला. तक्रार? हो. अहो, अशी तक्रार कोणी देऊ शकतं. आणि काय हो, तुमच्याकडे पुरावा काय आहे तिथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी होते याची? नाही ना? मग बिना पुराव्याचं तुम्ही मला अटक करू शकत नाही. अगं चल लवकर. चल बस. काय करताय? काय म्हणतायस का? जरा जरी थांबलो ना वाट लागल. चल बस बस. अहो आरामात जाऊया ना, एवढी काय नाहीये. मंदा पोलीस आलेले बघितले नाही का? तो काय सासरा आहे का माझा? तू चल बस बस. नशीब त्या पोलिसांनी आपल्याला बघायच्या आधी मी त्यांना बघितला, नाहीतर वाटच लागली असती आज. पण नेमकं आजच्याच मुहूर्तावर कसं काय टपकले? कोणीतरी कसली तरी टीप दिली यांना.
आजच चेकअप व्हायला पाहिजे होतं रे. ज्यांनी कोणी यांना पाठवलंय ना इकडं, ज्यांनी कोणी माझं काम बिघडवलंय ना, त्याला मी सोडणार नाही. माझं काम बिघडवत आहे काय, मी पण त्याचं काम बिघडवणार. सावी, थँक्यू ग. आज तू तिस्मोनी कपापतनं सुटले. तुझं माझ्यावर आणि माझ्या बाळालाही उपकार झालेत बघ. का बोलती बंद झाली का सगळ्यांची? आहे का पुरावा? नसेल तर सगळ्यांना बाहेर वा, निघा. पुरावा आहे. मीच बोलवलंय पोलिसांना. असेल, बोलवलं असेल. मग तुमच्याकडे पुरावा आहे का कुठला? आणि तुम्ही इथं पोट दुखते म्हणून चेकअपला आलाय ना? आता वाटेल ते आरोप काय करताय माझ्यावर? वाटेल ते नाही, पुराव्यानिशीच बोलतोय आम्ही. रीने, हे बघा सर, अहो यांच्याच इथल्या एका पेशंटनं माझ्या पायात ही चिठ्ठी टाकली होती. चिठ्ठीचा काय संबंध? अशा 50 चिठ्ठ्या मी तुमच्या पायात टाकते. मला बदनाम करण्याचा हा डाव आहे आणि असले आरोप ते कोणी करू शकतो. अशा छोट्याशा पुराव्यानी ना तुम्ही मला हात पण लावू शकत नाही. आणि साहेब, याला पुरावा समजते? फक्त चिठ्ठी हा पुरावा असू शकत नाही. हा, निघा आता लवकर, नाहीतर ना अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन मी तुमच्या सगळ्यांवर. अहो एवढी गडबड कशाला करताय मॅडम? थांबा जरा, आमच्याकडे अजून एक पुरावा आहे. कसं आहे, आमच्यावर लोकांची बारीक नजर असते. कधीही एखादं मिशन घेऊन असल्या गोष्टी उघडकीस आणल्या जाऊ शकतात. त्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागते. तर मी काय सांगत होते, मी तपासणी करायला तयार आहे आणि जो काही रिझल्ट येईल तो मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. देवाचा प्रसादच तुम्हाला सांगेन. कुठं? वा माग. कोणी? लेडी कॉन्स्टेबलला बोलवा. थँक्यू मॅडम. तुमच्यामुळे एक मोठी गुन्हेगार आम्हाला सापडली. गुन्हेगार नाहीये मी. गुन्हेगार नाही, खूप मोठे गुन्हेगार आहेस ना तू. अहो सर, यांच्यासारख्या बेईमान आणि माणूसपणाला कलंक असणाऱ्या माणसांमुळेच ना कितीतरी मुली जन्माला यायच्या आधीच मारून टाकल्या जातात. अहो जर बाईच नसती तर कोणीतरी जन्माला आलं असतं का? जग तिकडे चंद्रावर जाऊन पोचलं तरी आपण अजून सुद्धा त्या विकृत गोष्टीत अडकून बसलोय. तुम्ही पण एक बाईच आहात ना? मग असा विचार करताना काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? तर अहो यांच्या या क्लिनिक मध्ये असे काळे धंदे करून कितीतरी जीव जन्माला यायच्या आधीच मारून टाकले जातात.
यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्या. शिक्षा द्यायचं काम कोर्टाचं आहे. आपण ज्या प्रकारे या डॉक्टरला रंगेहात पकडलंय आणि पुरावा मिळवून दिलाय त्यावरून तर असं वाटतं की यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल. मॅडम घेऊन चला यांना. साहेब तुम्ही असं करू शकत नाही. ओ सोडा म्हणलं ना, मी गुन्हेगार नाहीये. थँक्यू मॅडम. मला व्हिडिओ सेंड करा. बघ बाबा पराग, आपली सावी कुठं हरवला ते. कुठं हरवली असणार आता? हरवली कुणाच्या तरी डोळ्यात. अरे नाही, कुणाचा रे? द वन अँड ओनली पराग. बस झालं. बरं बाई, खरं सावे जरा आमच्याकडे पण कौतुकाच्या नजरेनं बघितलं तर चालतंय की. नाही म्हणजे आम्ही इथे टाइमात आलो म्हणून बरं, नाहीतर आपण डॉक्टरला पकडायच्या ऐवजी डॉक्टरलाच आपल्याला पकडलं असतं. तुम्ही दोघं नसता तर मी हे काहीच करू शकले नसते. फक्त आमच्या दोघांचीच नाव घेऊ नकोस हा. आमच्या व्यतिरिक्त दुसरं पण कोणतरी होतं की होतं त्याचं पण नाव घे की. नाही, तो जर नसता तर एक सगळं शक्यच नसतं. आणि आपल्या प्लॅन मध्ये डॉक्टर पळून जाणार आणि तिला आपण पकडणार, हे कुठं नव्हतंच ग. धैर्य होता म्हणून हे सगळं शक्य झालं. वय हो. खरंय खरंय. अगं अगदी ऐन मोक्याला आपल्या अगं म्हणजे तुझा हिरोनं डॉक्टरला अडवलं ना. कसलं सॉलिड भारी एकदम. चला निघायचं का आपण? म्हणजे तुम्ही तुमचं निघा, मी माझं निघतो. निघूयात म्हणजे एकत्रच जाऊयात ना. एकाच ठिकाणी इथे जायचंय परत. भाऊंनी काही नियम केलेत, ते नियम मला मोडायचे नाही. जरी आपण एकाच घरात जाणार असलो तरी एकत्र नाही जाऊ शकत. आता जे चॅलेंज घेतलंय ते पूर्ण करायचंय मला. आणि मला काही क्षण नाही, अख्खं आयुष्य सोबत घालवायचंय. मी निघतो. सावी, तुमच्याशी जरी बोलत नसलो तरी बोलायची खूप इच्छा आहे. आज एका पुरुषालाही लाजवल असं धाडसाचं काम केलंय तुम्ही. त्याबद्दल घट्ट मिठी मारून तुमचं अभिनंदन करायचंय. पण भाऊंचे नियम मोडून चालणार नाही. आणि तुमचं अभिनंदन तर केलंच पाहिजे. अरे अथर्व, हो आमचं लाडकं बाळ. इकडे कधी आलो तू शाळेतून? हा काय मग आत्यावर लयच प्रेम होतं चाललंय आज. हा तेवढं तरी होणारच की आता. का बरं? आज काय असं? मला तर नाही आत्याचं एक सिक्रेट कळाली. सिक्रेट? काय सिक्रेट आहे? जरा आत तुला पण कळू दे की. तूच केलं सांग, तुलाच माहित नाही होय? मी काय केलं? एकदम भारी काहीतरी. भाऊ म्हणतात तसं एकदम धाडसाचं काम. मला तुझं कॉंग्रॅच्युलेशन करायला त्या खास फ्रेंडनं हे दिलंय. माझ्या फ्रेंडनं? बघू तरी.
माझा कुठला फ्रेंड? दुसरं कोण असणार? तुझा तो बाहेरचा तंबूतला लाडका फ्रेंड. हळूहळू हळू. तू मला आवडलाय तुझा फ्रेंड. अथर्व, पण हे आपल्यातलं सिक्रेट आहे, कुणाला सांगायचं नाही. हा, प्रॉमिस? प्रॉमिस. कुणा म्हणजे कुणालाच नाही कळणार. एकदम टॉप वाले सिक्रेट. गुड बॉय. आता मी पण तुला एक गिफ्ट दे, पण त्याच्याबद्दल कुणाला सांगायचं नाही. सिक्रेट वालं प्रॉमिस केलंय ना आपण, मग हे सिक्रेट कधीच नाही फुटलं. आमचं लायक बा. सावे, ये ना ये. अहो काय काय झालं इथे ये. हा नीता, बरी आहेस ना? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काही मला काय झालंय, मी बरीच आहे. डॉक्टरकडे गेली होतीस ना सकाळी? डॉक्टरकडे गेल्यापासून माझ्या जीवात जीव नाही. काय काय बोलले डॉक्टर, सांग ना. शांत व्हा. हे बघा, मला काहीच झालेलं नाहीये, आणि डॉक्टरांनी काही सांगायला त्यांनी मला चेक तर केलं पाहिजे ना. म्हणजे अहो, म्हणजे त्यांनी मला चेकच केलं नाही. तिथे ना सावी आली होती आणि तिने आज पण मला वाचवलं. आपली सावी? हो, पण ती तिथे ती तिथे कशी आली? अहो तेच ना, बहुतेक ना देवानेच तिला माझ्यासाठी पाठवलं होतं बघा. आणि ती आली, तिने मलाही वाचवलं, आणि त्या डॉक्टरांना सुद्धा पोलिसांच्या तावडीत दिलं. काय सांगतेस? म्हणजे काय झालं, खरं तर मी सकाळी घरातून निघाले ना, की ते पोहोचस तोपर्यंत खूप टेन्शनच होतो. मला कळतच नव्हतं की काय होणार आहे. पण तिथे सावी आली. आणि ताई, म्हणून आपल्याला जे वाटतंय ना, ते अगदी 100% खरंय बघा. सावीच या घरात सून म्हणून यायला पाहिजे, कारण ती या घरात आली ना, तरच आपल्या या छळातून सुटका होऊ शकेल बघा. काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही आता? बोला. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण या घरात सून म्हणून आली पाहिजे? बोला. अगं इरा, तूच या घरात सून म्हणून आली पाहिजे. काय ताई? हो ना. आणि मला सांग, तुझ्याशिवाय दुसरं कोणी योग्य आहे का ग भाऊजींसाठी? अगं तू किती काळजी करतेस भाऊजींची. अशी काळजी कोण करणार आहे बरं, सांग. आणि म्हणून तूच या घरात सून म्हणून आली पाहिजे. अगं इरा, अगं हे सगळं सोड. मला सांग, भाऊजींचा काही कॉल वगैरे आला होता का? किंवा तू काही केलं होतं का? काही कळालंय का त्यांच्याबद्दल? नाही आला यांचा फोन अजून. का करत नसतील मला हे फोन? काय झालं असेल का तिकडे? नाही, मला आत्यांशी बोलायलाच पाहिजे. मी बोलते त्यांच्याशी. भाऊ, तुमच्या कर्तबगार आणि धाडसी नातीमुळेच एका भयंकर स्कॅन्डलचा छडा लागलाय. त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांचा सत्कार तुम्हीच करावा. हा बुके तुम्हीच त्यांना द्या. जसे आजोबा, तशीच त्यांची नात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे चाललीये. समाजहिताची कामं करतीये,
लोकांना न्याय मिळवून देते. भाऊराव नाईक यांची नात शोभून दिसण्यासाठी सावी नाईक कुठेच कमी पडत नाही. हे बघा सर, अहो यांच्याच इथल्या एका पेशंटनं माझ्या पायात ही चिठ्ठी टाकली होती. मग अशी हॉस्पिटलमध्ये चेहऱ्यावर मास्क होता, त्यामुळे पोलिसांनी धैर्याला ओळखलं नाही वाटतं. पण आता इथं बघितलं आणि हे इथं काय करतायत विचारलं तर सावे अरे वा, तुम्ही आलात, बरं केलं. तुमचंही अभिनंदन. भाऊ, ही टीम कमाल आहे. म्हणजे यांनी आम्हाला योग्य वेळी सांगितलं म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. आम्हाला थोडा जरी उशीर झाला असता तर त्या डॉक्टर आमच्या तावडीतून सुटल्या असत्या. त्यामुळं तुमचंही खूप अभिनंदन. इन्स्पेक्टर साहेब, या तिघांची टीम म्हणजे लाईफ भारी टीम आहे. कोणत्याही कामात त्यांनी हात घातला की काम होणारच म्हणून समजा. जगातलं कुठलंही काम असू द्या, ही तिघं असली की काम होणार म्हणजे होणार. भारी टीम आहे तिघांची. तिघांची कुठे, चौघांची टीम आहे ना. चौथा मेंबर कुठे आहे तुमचा? अहो, त्या चौथ्या मेंबरने तर पळून जाणाऱ्या डॉक्टरला अडवलं होतं. त्यांचं तर अभिनंदन करायलाच पाहिजे. कुठे आहेत ते? सावीचं अभिनंदन म्हणजे आमच्या टीमचंच अभिनंदन ना. मी सांगतो ना त्यांना तुम्ही अभिनंदन केला म्हणून. हा ना हरिने? हो, सांगतो आम्ही. ठीक आहे, नक्की सांगा त्यांना. हा, चला भाऊ, येतो आम्ही. या सर, सर, त्या डॉक्टरांना अटक झाली हा या घटनेचा एक भाग होता, पण अजून दुसरा भाग बाकी आहे. म्हणजे म्हणजे आमचे भाऊ म्हणतात, एखादा अन्याय घडत असेल ना तर तो अन्याय करणारा जेवढा दोषी असतो ना, तेवढाच तो अन्याय सहन करणारा आणि तो अन्याय होऊ देणारा पण दोषी असतो. आपण डॉक्टरांना तर पकडलो, पण ती लोक जी त्यांच्या लेकी सुनांना ही तपासणी करायला जबरदस्ती करतात, ती पण पकडली गेली पाहिजे. त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या सगळ्या पेशंटची
खोलवर जाऊन तपासणी करा आणि त्याच्यात जे दोषी सापडतील त्या सगळ्यांना शिक्षा करा. म्हणजे पुढे जाऊन ही अशी तपासणी करायला कुणी धजावणारच नाही बघा. आणि अशा डॉक्टरांना त्यांची पोळी बाजून घेण्यासाठी कुठला पेशंटच मिळणार नाही. येस मॅडम, आम्ही हॉस्पिटलचं रजिस्टर बुक आमच्या ताब्यात घेतले. मी नक्कीच त्यातील पेशंटची चौकशी करेन आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करेन. भाऊ, तुम्ही ज्या प्रकारे काम करता अगदी त्याच प्रकारे वरवरची उत्तरं न शोधता प्रश्नाच्या मुळाशी जाऊन या प्रश्न सोडवतात. तुमचा आणि तुमच्या नातीचा आम्हाला आणि समाजाला अभिमान वाटतो. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. चला येतो मी. चला. रीने, हा? अगं एवढं मस्त काम झालंय. सगळ्यांचं तोंड गोड कर की. हा भाऊ, हे घ्या. तुम्हीच आपल्या सावीचं आधी तोंड गोड करा. घ्या. भाऊ, तुमच्या मनातले धाकधूक पण समजते मला. तुमचीच नाते मी भाऊ. तुमच्या संस्कारात, तुमच्या शिकवणीत वाढलीये मी. तुमचे डोळे नाही पण तुमची नजर आहे माझ्याकडे. लोकांना पारखणारी नजर. मी खरं सांगते भाऊ तुम्हाला, धैर्य आधी सारखे नाहीयेत आता. आज पण मी तुम्हाला तेच सांगणार होते की त्यांनी आज लेल्या नजरेनं दिसतं त्याला पारख म्हणत नाहीत सावे. इन्स्पेक्टर साहेब होते म्हणून मी गप होतो. याचा अर्थ मला सगळंच माहित नाही असा होत नाही. तुमच्या टीमचा चौथा मेंबर कोण होता हे मला लय आधी कळलंय. त्यामुळे आता त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण नको. ठीक आहे, आज तू जे काही केलंयस त्याचा मला अभिमान आणि आनंद आहेच. पण त्याच बरोबर हे सगळं करताना मी जे काही नियम आखून दिले होते ते तू मोडलेस. त्याचं सगळ्यात जास्त दुःख आहे मला. तुम्हाला असं निराश करशील असं वाटलं नव्हतं मला. असं
रिने, आज जे काही साविनं तुम्ही चांगलं काम केलंय त्याबद्दल सगळ्यांची तोंड गोड करा. हा पण एक लक्षात ठेवा, जबरदस्ती नातं जोडायला आलेल्यांच्या हातावर मिठाई टेकवायची गरज नाही. रिने, अगं मला दे की मिठाई. थँक्यू.